नमस्कार शेतकरी बांधवांनो, न्यूट्रिशन फेरीमध्ये मी आपला मित्र राहुल पाटील एकदा सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, मिरची या पिकाची लगभग चालू झाली आहे किंवा मिरची या पिकाची लागवड चालू झाली आहे, परंतु मिरची या पिकासाठी बेसल डोस कोणता करावा बऱ्यापैकी शेतकरी या संभ्रमात असतात। तर आज आपण आलेलो आहे तळोदा तालुक्यातील एका गावामध्ये। त्या गावामध्ये मिरची या पिकाची शेतकऱ्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि बेसल डोस साठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी तयारी केलेली आहे। तर बेसल डोस मध्ये काय घेतलं गेलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटा प्रयत्न आहे की बेसल डोस मध्ये आपण कोणते कोणते उत्पादने वापरायला पाहिजे। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस मी सांगत असतो की मिश्र खतामध्ये तुम्ही 10-26-26 12-32-16 किंवा 24-24-0 हे खत घेऊ शकता। त्यानंतर निंबोळी पेंड तुम्ही एकरी 50 किलो घेऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की मायक्रोटन मध्ये काय घेतलं गेलं पाहिजे। शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की न्यूट्रिअप कंपनीचा न्यूट्रिअप फॉर्म्युला नंबर 1 किंवा 2 25 ते 30 किलो प्रति एकर आपण हा वापरायचा आहे। 25 ते 30 किलो मध्ये आपल्याला काय मिळणार न्यूट्रिअप फॉर्म्युला मध्ये। शेतकरी बांधवांनो, न्यूट्रिअप फॉर्म्युला या पद्धतीने तुम्हाला मार्केटमध्ये ही बॅग उपलब्ध होईल। या बॅग मध्ये चिलेटेड स्वरूपातला मॅग्नेशियम चिलेटेड, झिंक चिलेटेड, फेरस चिलेटेड व मॅग्नेस चिलेटेड या स्वरूपातले छोटे पाउचेस तुम्हाला ह्या बॅग मध्ये या ठिकाणी मिळणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आता न्यूट्रिअप फॉर्म्युलाच का घ्यायचंय तुम्हाला? मार्केटमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारचे उत्पादन दुसरे उपलब्ध आहेत, परंतु न्यूट्रिअप फॉर्म्युला आणि बाकीच्या मध्ये काय फरक आहे? मार्केटमध्ये जेवढे सूक्ष्मद्रव्य किंवा मायक्रोटन किट आहेत हे सगळे सल्फेट स्वरूपात आहेत आणि न्यूट्रिअप फॉर्म्युला हा चिलेटेड स्वरूपात तुम्ही बघू शकता। चिलेटेडचे पाऊच या ठिकाणी पडलेले आहेत। चिलेटेड हे तुम्ही ज्यावेळेस 12-32-16 किंवा 10-26-26 किंवा 24-24-0 देता, सल्फेट स्वरूपाचे मायक्रोटन हे त्याच्यावर फिक्स होतात आणि जमिनीत त्याच पद्धतीने पडून राहतात। परंतु ज्यावेळेस चिलेटेड फॉर्म्युला म्हणजे न्यूट्रिअप फॉर्म्युला तुम्ही ज्यावेळेस देता त्यावेळेस ते त्या फॉस्फेट सोबत रिॲक्ट होत नाही व संपूर्ण जमिनीला पिकाला उपलब्ध होता। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करतो की ज्यावेळेस तुम्ही बेसल डोस मिरची, पपई, केळी, अद्रक या पिकासाठी घेत असतील तर आवर्जून न्यूट्रिअप फॉर्म्युला हा तुम्हाला वापरायचा आहे। शेतकऱ्याचा विकास हाच न्यूट्रिअप ध्यास। धन्यवाद।